भाकरी करायची कशी हे शिकूया। परातीमध्ये आता आपण भाकरीचं पीठ घेत आहोत। ही ज्वारीची भाकरी करत आहोत। आता भाकरीचं छान पीठ मळून घ्यायचं। तोपर्यंत इथे तवा तापत ठेवला आहे। पिठाचा छान गोळा करून घ्यायचे। जितकं छान तुम्ही मळाल तितके छान तुमची भाकरी लुसलुशीत होते, फुगते आणि मऊ राहते जास्त वेळ। आता आपण भाकरी थापायला घेऊया। भाकरी थापताना खाली पीठ थोडंसं घालायचं आणि त्याच्यावरती भाकरी थापायला घ्यायची। आता गोळा करून झालेला आहे। आता आपण थापायला सुरुवात करूया। बाजूला हात याच्यासाठी लावायचा कारण कडा सुटू नये म्हणून। आता भाकरी थापून झालेली आहे। आता आपण ही तापलेल्या तव्यामध्ये टाकून भाकरी तव्यात टाकली आहे। आता ह्या बाजूने पाणी लावून घ्यायचं। भाकरीला पाणी लावून झालं आहे। जास्तही पाणी लावायचं नाही आहे। त्याला जेवढी गरज आहे तेवढीच पाणी लावायचं आहे। आता तुम्हाला हे थोडंसं ओलं दिसत असेल, थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटून घ्यायची। आधी सगळ्या कडा सोडून द्या म्हणजे तुम्हाला मदत होईल इझी भाकरी उलटायला। भाकरी उलटलेली आहे। आपली भाकरी पचत आहे। तुम्ही बघत असाल इथे थोडेसे फोड येत आहे। थोडंसं अधूनमधून चेक करत राहा। असे भाकरीला डाग पडले पाहिजे। जास्त डाग पडले तर ती करपट लागते आणि खाण्यालाही चव लागत नाही। आता आपण ही उलटी टाकू। तुम्ही बघत आहात आता ही छान फुगतीये। बघा कशी टम्म फुगली आहे भाकरी। गॅस लो मीडियम तुम्ही करत राहा, नाहीतर आपली भाकरी खालून चेक करा, नाहीतर ती जळेल। आता आपली भाकरी रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली भाकरी नक्की मला कमेंट करून सांगा।